नमस्कार. आपण सुरू करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय जीवनावर आधारित एक विशेष मालिका. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत शिवपूर्व काल म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची परिस्थिती. ज्या महाराष्ट्रात आपण उभे आहोत त्या भूमीवर कधीकाळी स्वतःचं राज्यच नव्हतं, ना स्वतःचा राजा ना स्वतःचे निर्णय. हा तो काळ होता जेव्हा महाराष्ट्रावर परकीय सत्तांचा अंमल होता. 13व्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. देवगिरी म्हणजे आजचं दौलताबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ला. संपन्न राज्य, समृद्ध संस्कृती, स्थानिक राजसत्ता. पण इसवी सन 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी दक्षिणेकडे स्वारी करत आला. इथे दक्षिण म्हणजे आजचा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाचा भाग, ज्याला त्या काळी दख्खन म्हटलं जात असे. यादवांचा पराभव झाला आणि त्या क्षणापासून दख्खनमध्ये परकीय सत्तेचा प्रवेश झाला. पुढे इसवी सन 1347 मध्ये बहामनी सुलतानशाहीची स्थापना झाली. या बहामनी राज्याची राजधानी सुरुवातीला गुलबर्गा आणि नंतर बीदर होती. आजचं बीदर हे कर्नाटक राज्यात आहे, महाराष्ट्राच्या सीमेजवळ. जवळजवळ संपूर्ण दख्खन त्यांच्या अधिपत्याखाली आला, म्हणजे आजचा महाराष्ट्राचा मोठा भाग, कर्नाटकचा उत्तरी भाग आणि तेलंगणा प्रदेश. महाराष्ट्रातील सामान्य माणूस राजकारणापासून दूर गेला. सत्ता होती सुलतानांच्या हातात आणि जनता फक्त कर देणारी प्रजा बनली. काळ पुढे सरकत गेला. बहामनी सत्ता कमजोर झाली आणि तिचे 5 तुकडे झाले. अहमदनगरची निजामशाही म्हणजे आजचा अहमदनगर आणि आसपासचा महाराष्ट्राचा भाग. विजापूरची आदिलशाही, आजचं विजयपूर कर्नाटकात. गोवळकोंड्याची कुतुबशाही म्हणजे आजचं हैदराबाद तेलंगणा राज्यात. बीदरची बरीदशाही, आजचं कर्नाटकातील बीदर. वराडची इमादशाही म्हणजे आजचा विदर्भाचा काही भाग, विशेषतः अमरावती परिसर. ही 5ही राज्ये सतत एकमेकांशी लढत होती. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा हा सगळा प्रदेश सतत रणांगण बनत होता. त्याचवेळी उत्तर भारतात एक नवीन शक्ती उदयाला येत होती, मुघल सत्ता. उत्तर भारत म्हणजे आजचा दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि आसपासचा भाग. इसवी सन 1526 मध्ये बाबरने दिल्ली जिंकली. दिल्ली, जी आज भारताची राजधानी आहे, तिथून मुघल सत्ता चालवली जाऊ लागली. पुढे अकबर, जहांगीर, शाहजहान आणि मग औरंगजेब. मुघल साम्राज्य हळूहळू दक्षिणेकडे म्हणजेच दख्खनकडे सरकू लागलं. आता दख्खनमध्ये केवळ 5 शाही नव्हत्या, तर उत्तरेकडून मुघलांचंही सावट वाढत होतं. एकीकडे दख्खनी शाहींचे परस्पर संघर्ष, दुसरीकडे दिल्लीहून येणारी मुघल महत्वाकांक्षा आणि मधोमध महाराष्ट्र. या राजकीय गोंधळात सामान्य माणसाचं जीवन अस्थिर होतं. शिक्षण नव्हतं, बहुतांश जनता निरक्षर होती. राजभाषा फारसी होती, जी स्थानिक मराठी लोकांना समजत नव्हती. प्रशासनात स्थानिकांना स्थान नव्हतं. समाजात जातीव्यवस्था कठोर झाली होती. स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. समाज विभागलेला होता. पण या अंधारात एक प्रकाश होता, वारकरी संप्रदाय. पंढरपूर, आजचं सोलापूर जिल्ह्यातील पवित्र क्षेत्र, इथून भक्तीची लाट संपूर्ण महाराष्ट्रात पसरत होती. संत नामदेव एकनाथ तुकाराम यांनी समाजात आत्मसन्मान जागवला. दरम्यानशाही सत्तांना लढायांसाठी सैनिक हवे होते. त्यांनी स्थानिक मराठ्यांना लष्करात घेतलं. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वाढलेले हे मराठे म्हणजे आजच्या पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव या डोंगराळ भागातील लोक डोंगरदऱ्यांचा भूगोल उत्तम ओळखत होते. हळूहळू मराठेशाही लष्करात महत्त्वाचे बनले. पण एक प्रश्न कायम होता. मराठी लढत होते, पण राज्य कोणाचं होतं? 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात 3 मोठ्या सत्तांचा प्रभाव होता. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि उत्तरेकडून वाढणारी मुघल सत्ता. हा संपूर्ण प्रदेश, आजचा महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासचे राज्ये सतत संघर्षात होता. हीच परिस्थिती मराठ्यांच्या उदयासाठी कारणीभूत ठरली. कारण जेव्हा मोठ्या सत्तांमध्ये संघर्ष असतो तेव्हा स्थानिक शक्तींना संधी मिळते. सह्याद्रीच्या किल्ल्यांवर, जसे की तोरणा, राजगड, शिवनेरी, आजचा जुन्नर परिसर, पुणे जिल्हा, इतिहास शांतपणे पुढच्या वळणाची वाट पाहत होता. आणि अशाच या संघर्षमय काळात इसवी सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर एका बालकाचा जन्म झाला. तो बालक पुढे केवळ राजा झाला नाही, तर त्याने स्वराज्य हा शब्द प्रत्यक्षात आणला. पण त्या स्वराज्याची पायाभरणी झाली होती देवगिरीच्या पतनापासून, दख्खनी सुलतानशाहींपासून, मुघलांच्या विस्तारापासून आणि महाराष्ट्रातील समाजाच्या वेदनांपासून. शिवपूर्व काल म्हणजे फक्त अंधार नव्हता, तो तयारीचा काळ होता. आता पुढच्या भागात आपण पाहू या संघर्षातून मराठे नेमके कसे उभे राहिले. जय भवानी, जय शिवाजी.